शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 17 मे 2025. तर आज आपण दिनांक 17 मे ते दिनांक 25 मेपर्यंत राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाची काय परिस्थिती राहील त्या बाबतीत आपला हवामान अंदाज देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. बंधूंनो, हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आणि यावरती तुम्हाला हा पोपटी रंग दिसत आहे. ज्या जिल्ह्यामध्ये हा पोपटी रंग दिसत आहे त्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल. तर त्यामध्ये हा जो पोपटी रंग जो दिसत आहे तर त्यामधील सगळे जिल्हे, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हा पोपटी रंग दिसत आहे ना त्या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळीकडे नाही पण बऱ्याच ठिकाणी हा मध्यम ते जोरदार पाऊस होईल. जर आपण प्रत्येक जिल्ह्याची जर नावं घेत जर बसलो तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्हाला दिसत आहे तर ज्या जिल्ह्यामध्ये हा पोपटी रंग दिसत आहे ह्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल. आणि ज्या जिल्ह्यामध्ये हा पोपटी रंग दिसत नाही त्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील. तर आता बघूया पुढे 18 आणि 19ला काय परिस्थिती आहे ते. तर 18 आणि 19ला हा जो पोपटी रंग दिसत आहे तुम्हाला, ज्या जिल्ह्यामध्ये हा पोपटी रंग दिसत आहे तर ह्या जिल्ह्यामध्ये एक दुपारनंतर 18 आणि 19 मेला दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बहुतेक ठिकाणी, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पोपटी रंग दिसत आहे त्या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. तर आता बघूया पुढे 20 ते 25 मेपर्यंत. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 20 मे ते दिनांक 25 मेपर्यंत तुम्हाला ह्या ज्या जिल्ह्यामध्ये हा पोपटी रंग दिसत आहे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडं एक दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होईल. तर एक 20 मे ते 25 मेपर्यंत कशी परिस्थिती राहणार शेतकरी बंधूंनो, आता सध्या जिथपर्यंत बाष्प दिसतंय इथपर्यंतच आपल्याला ह्या इमेजमध्ये दिसत आहे. पण जे पुढचे पण जे जिल्हे आहेत, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 20 ते 25 मेपर्यंत, म्हणजे सरासरी राज्यात सगळीकडेच 20 मे ते 25 मेपर्यंत भाग बदलत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस होईल. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला एक 17 मे ते 25 मेपर्यंतचा आपला हवामान अंदाज. तर आता आपण काय करणार आहे एक सध्या मान्सूनच्या बाबतीमध्ये एक काय परिस्थिती आहे त्या बाबतीत एक थोडक्यात पाहूया. शेतकरी बंधूंनो, आता बघूया सध्या मान्सूनची वाटचाल कशी आहे ते. तर मान्सूनने दिनांक 13 मे रोजी विषुववृत्त क्रॉस करून अंदमान बेटावरती आगमन केलेलं आहे आणि त्यानंतर दिनांक 14, 15, 16 मेपर्यंत मान्सूनने संपूर्ण अंदमान बेट व्यापलेले आहे. आणि जर बघितलं आपण तर सध्या हा मान्सूनचा जो प्रवास आहे तर हा सुरळीतपणे चालू आहे. हा जर प्रवास असाच चालू राहिला तर पुढे दिनांक 8 जूनपर्यंत मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. आणि जर हा प्रवास एक अंदमान बेटाच्या समोर, जसं की श्रीलंका आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, इथपर्यंत एवढ्या मधल्या स्पेसमध्ये जर कुठं जर मान्सूनचा प्रवास थांबला तर एक मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी पुढचे काही दिवस डबल लांबू शकतो. तर आज सध्या जी काही परिस्थिती आहे, सध्या एक 13 मेपासून जो मान्सून अंदमान बेटावरती दाखल झालेला आहे तर आज आहे 16 मे. तर सध्या तरी हा प्रवास एकदम सुरळीतपणे चालू आहे. त्यानुसार जर आपण जर पुढं सांगायचं जर ठरलं तर एक 8 जूनला मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 17 मे ते दिनांक 25 मेपर्यंतचा हवामान अंदाज. शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला पुन्हा एक सांगायचं की आपण मागच्या अंदाजामध्ये सुद्धा एक 18 फेब्रुवारीला अंदाज दिला होता की ह्यावर्षी
महाराष्ट्रामध्ये सरासरी इतकेच पर्जन्यमान राहील, तर त्यामागचे कारण पण आपण त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर त्यामागचं कारण असं आहे की यावर्षी प्रशांत महासागरामध्ये ला निना कमकुवत राहणार आहे आणि एल निनो नाही आहे आणि एक न्यूट्रल कंडिशन तटस्थ राहील. ती न्यूट्रल कंडिशन तटस्थ राहणार आहे, त्यामुळेच एक महाराष्ट्रामध्ये सरासरी इतकेच पर्जन्यमान राहील, सरासरीपेक्षा जास्त नाही. तर एल निनो, ला निना आणि न्यूट्रल कंडिशन या बाबतीत आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देऊ. शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.